पैसे देत असतील, पण मोठ्या माणसानं दिलेली पैसे पचण्यासाठी गरिबाचे आशीर्वाद लागत असतात. पहा तुकोबारायची ख्याती, मोठी मोठी दिग्गज माणसं त्या काळातली 400, 500, 600 एकरवाली माणसं तुकोबारायला वाटे लावणे करता येतं. एक सर्वसामान्य ब्राह्मणाची बाई, जात काय वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही, पण ती माऊली ब्राह्मण होती, साध्या घरात राहणारी. एका माणसाची एवढी मोठी माडी होती, एवढी मोठी माडी, जोडणी त्याच्यावर माडी, आणि ह्या बाईचं जिकून झोपडे का तिकूनच त्या माडीचा वरचा शहाडा, आपण त्याला जिना म्हणतो, पूर्वीच्या काळातला तो शहाडा त्याच बाजूने होता. दर्शन घेतलं तुकोबारायचं, काय त्यांचा महिमा सांगतोय. दर्शन घेतलं, तुकोबाराय वाकले, वयस्कर स्त्री होती. माय माय काय काम आहे माय? काही नाही महाराज, माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडे तुम्ही जेवायला यावं. तिचीच पंचायत नाना खाची, तिचीच पंचायत. गरीब बाई होती, गरीब. पण तुकोबारायला सांगितलं, महाराज तुम्ही माझ्याकडे जेवायला यावं अशी माझी इच्छा आहे. मी एकटा येऊ? नाही, फार दिवस झालं काही ब्राह्मण जेवू घालण्याची इच्छा आहे. 5-10 ब्राह्मण असावे आणि तुम्ही त्यांच्या सोबत जेवायला यावं. तुम्ही जर आले तर मी त्यांना जेवायला सांगते. वाक्य किती गोडे, लक्षात ठेवा. बाईनं सांगितलं, महाराज तुम्ही जर मला होकार दिला, माझ्या झोपड्यात जर तुम्ही जेवायला येणार आहात असं जर तुम्ही म्हणाले मी येतो म्हणून, तर मग मात्र मी त्या 5-4 ब्राह्मणांना जेवायला सांगते. विठाला विठाला. ते तुकोबाराय होते, त्यांनी भाव लक्षात घेतला त्या म्हातारीचा. ते चेहरा पाहिला, ते अंगावरचं लुगडं पाहिलं, ती परिस्थिती लक्षात आली की बाई गरीब असावी. कुठं घर आहे माय? तिथूनच दाखिलं. ते झोपडं माझंय त्या माडीच्या बाजूला, ते माझंय झोपडं. वा, येतो माय, कधी येऊ? मी निरोप देते, मग या. निरोप का द्यायचा होता? कारण 10-15 माणसं जेवाय पुरता शिदा जमा करायचा होता. संत कविराज महिपती महाराज वर्णन करतात, त्या बाईनं मजुरी केली. वाक्य मोठ्या लोकांचं ग्राह्य असते. मी जर म्हणलं असतं त्या बाईनं मजुरी केली तर लोकांनी मानलं नसतं. महिपती महाराज सांगतात. कोण महिपती महाराज? महिपती महाराज पांडुरंगाच्या वारीला चालले, विटेवरच्या मालकाच्या वारीला चालले. शेवटचा काळ होता, चालता येत नव्हतं म्हणून घोड्यावर बसून चालले, तर घोड्याहून निष्ठले आणि पाय मोडल्या गेले. धाकट्या वारीला विटेवरचे मालक महिपती महाराजांच्या भेटीला तिथे येतात. त्या व्यक्तीचं नाव आहे महिपती. आणि ते म्हणतात त्या बाईनं मजुरी केली. गिरगावकर नाही, मजुरी केली. 5-10 लोकांपुरता सीधा तयार झाला, निरोप दिला एका वारकऱ्याकडे. गावातल्या तुकाराम महाराजांना सांगा तुकोबारायांना की आता तुम्ही जेवायला या म्हणे. आले संध्याकाळी तुकोबाराय जेवायला आले. संध्याकाळी त्या गावात मुक्कामी आले. रात्री इतका पाऊस झाला आणि ज्याच्या घराशेजारी ह्या म्हातारीचं झोपडे, त्या बाजूची एकीकडची भिंत धाड 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 कोसळून गेली. जिथं झोपडे तितकी भिंत लटकली. दगडाची भिंत, पाषाणाची भिंत लटकली. म्हातारीनं सगळा शिदा जमा केला. तुकाराम महाराज येणार आहे त्याच्याकरता आदल्या दिवशी काय जेवढी जवळची ब्राह्मण असतील 5-10 तेवढ्यांना आमंत्रण दिलं त्या म्हातारीनं. 4-2 जवळची माणसं आली, पाहतात तर भिंत लटकलेली आहे. वापस गेली. तुकोबारायने एक जणाला विचारलं, का जाता वापस?
काय म्हणे जेवायला सांगितलंय तुम्हाला आम्हाला, आणि ही भिंत आता लटकली, ही जर आपल्या अंगावर पडली तर आपलं जेवण नाही. आजच्या तिथीला पुढच्या वर्षी आपलं श्राद्ध करावं लागेल. आणि कशाला खायचं हिच्या घरी, कशाला थांबायचं, काय आपल्या घरच्या भाकरी उडाल्यात का? तुकाराम महाराज म्हणले भिंत जरी लटकली असली तरी स्वयंपाक तर म्हातारी मधात करायच लागली, करू लागली, ती मधात स्वयंपाक करू लागली. म्हातारीला या गोष्टीचं काही भान नाही. ती इतकी आनंदी होती, इतकी आनंदी होती की माझ्याकडं तुकोबाराय जेवायला यायलेत आणि त्या निमित्तानं माझ्याकडं 5-10 ब्राह्मण जेवायला येतात. याचा आनंद तिचा आकाशात मावत नव्हता. त्याच्यामुळे तिला ते काही वाटतच नव्हतं. आता ही भिंत काय लटकली का, ही पडेल का, मी मरेल का, हे लोक आपल्याकडे कसे येतील. स्वयंपाक आटपला तिचा. मंदिराकडे आली, पण ते तुकोबारायनं थांबवल्यामुळं सगळी ती ब्राह्मण मंदिरात थांबलेली होती. आणि तिथे आल्याच्या नंतर गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं, बाई आता तुम्ही एक काम करा, हा स्वयंपाक लवकर बाहेर काढा, आपण मंदिरामध्ये पंगती बसू. तिच्या घरात एक छोटंसं देवघर होतं. त्या म्हातारीनं सांगितलं, ऐका ना, मी कुलदैवताला नाही उठवीत, माझ्या कुलदैवताच्या पुढे हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जेवावे असा माझा निष्ठेचा भाव आहे. आणि ते जर माझ्या नशिबात नसेल तर हे शक्य होणार नाही. तुकोबारायनं सांगितलं, अगं आजीबाई तू काही घाबरू नकोस, मंदिरात नाही, आम्ही तुझ्या घरीच जेवू. तुकोबाराय मंदिरामध्ये इना अडकवला, पडशी अडकवली आणि त्या म्हातारीच्या झोपड्याकडे तुकोबाराय निघाले. तुकोबारायांना वाटत होतं मालकांना देहूतल्या ही पाठीमागची सगळी माणसं आपल्या मागे येतील. पोतड्याची चवाळे आसनपट्ट्या केलेल्या होत्या, सगळ्यांना एक पोतऱ्याच्या बोंद्र्याच्या आसनपट्ट्या बसायला टाकल्या होत्या. 1-2 उदबत्त्या लावलेल्या होत्या. पात्र टाकलेली होती, केळीची पात्र. अधिक मासामध्ये केळीच्या पात्रावर आणि पळसाच्या पानाच्या पंत्रावळीवर जेवलं पाहिजे. पुण्य किती लागल हा भाग सोडून द्या, आयुर्वेद सांगते. पळसाच्या पानावर जेवल्याच्या नंतर गरम भात त्याच्यावर पडला, गरम पोळी त्याच्यावर पडली, वरणाचा गरम द्रोण त्याच्यावर जर टेकल्या गेला तर पळसाचं पान काळपट पडत असते आणि त्याच्या शिरातला जो रस असतो का तो अन्नात उतरत असतो. आणि अन्नात तो रस उतरल्याच्या नंतर पोटातले 19 आजार नाहीसे होतात. पलशास पात्रेषु भोक्तव्या अन्नपूर्णास्तते वचम उदर शूळ निवारण हितार्थायाम नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावकरांना लिहिलं नाही. म्हणून माऊली जुनी माणसं वेडी नव्हती, वेडी नव्हती. काही पंगत असेल, काही असेल, लग्न कार्य असेल तर 8-8 दिवसानं पळसाच्या पानाच्या पंत्रावळ्या लावायला भावकीची ज्येष्ठ माणसं येत होती. म्हणून अधिक मासामध्ये, श्रावण मासामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये केळीच्या आणि पळसाच्या पानाच्या पंत्रावळी जेवल्यावर अधिक पुण्य लाभत असतं. हा धर्मसिद्धांत पुराणात आला. चला त्याच्या अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला हे मांडायचंय. तुकोबाराय मध्ये गेले, बसले, निमस्ती काढली. मधात झोपडं होतं कुठंतरी, एका काडीला ती निमस्ती अडकवली, पाय धुवून तिथे बसले आणि आवाज दिला, अरे ब्राह्मण बोलवा मंदिरातले. बाहेर उभे, भिंत लटकलेली आहे, चळचळ कापायले. तुकोबारायला नाही म्हणावत भीती वाटती आणि मधी जावं तर मरणाची शक्यता आहे. पाऊस नेमकाच सुरू झाला, आता जसा सुरू झालता तसा. सगळ्याच्या लक्षात आलं, खड्यान खडा निष्ठाला आणि या सगळ्या मोठमोठ्याल्या शिळा फाडी आपल्या अंगावर पडणार, आपण मरून जाणार. तुकोबारायने सांगितलं, अरे काय काळजी करता, काय काळजी करता रे. अरे आपला जर काल संपला असेल, आयुष्य संपलं असेल तर आपण पलंगावर सुद्धा मरू, गादीवर सुद्धा मरू, गाडीत सुद्धा मरू,
बंगल्यात सुद्धा मरू, आयुष्य संपलं की सगळं संपलं. या रे तुम्ही आहे विटेवरचा मालक, येत नव्हते. तुकोबारायांनी आग्रह केला, त्यावेळेला सगळी जण मध्ये आली. म्हातारीने विचारलं, आमंत्रण दिलं त्यावेळेला तुम्ही सर्वजण हो म्हणालात आणि आता आलात सुद्धा आणि घरात का येत नव्हतात? त्याच्यातला एक जवळचा नातेवाईक होता म्हातारीचा. त्या नातेवाईकानं सांगितलं, आजीबाई मधात न येण्याचं एकमेव कारण जरा तुमच्या झोपड्याच्या बाहेर जाऊन पाहता का? म्हातारीनं झोपड्याच्या बाहेर येऊन बघितलं तर भिंत लटकलेली होती. तिची पूर्णी निष्ठून गेलेली होती. जिनच्या पॅन्टीवाल्याला पूर्णी कळायची नाही, जुन्या लोकांना कळती, मध्ये भरलेली पूर्णी ती निसटलेली होती. म्हातारी मधात आली आणि तुकोबाराच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज, नियम नाही सिद्धीस गेला तरी चालेल, माझ्या घरी अन्नदान नाही झालं तरी चालेल, पण माझ्या घरात वारकरी आणि ब्राह्मण याची हत्या होऊ नये. अन्नदान न झाल्याचं पाप लागलं तरी चालेल, पण माझ्या घरात तुम्हा कोणाला विजा होता कामा नये. तुकोबारायांनी खांद्यावरच्या उपारण्याने म्हातारीचे डोळे पुसले, सांगितलं, बाई मा इटेवरचा मालक आहे, तू काही काळजी करू नकोस, वाढ. स्वयंपाक वाटला, पंगती झाल्या. काय श्लोक असतील तिथं? आपण पंक्तीत म्हणतो असे श्लोक असतील का ते? लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळी वाणी. असे श्लोक म्हणणाऱ्याला यम इतका हानीन, इतका हानीन, इतका हानीन की इंच भर जागा ठेवणार नाही लाल करायची. त्या बापाची जहागिरी आहे का सुंबळ्या काही श्लोक म्हणतो? हलकाटा मूर्खा, काही श्लोक नाही म्हणायला पाहिजे. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवाया बसले दही भात लिंबू. किती नालायकपण आहे. दही भात खात असते, पण दही आणि भात याच्यावर लिंबू, धोत्रावर इन केल्यासारखं होईल ना हे. किती मूर्खपणा आहे श्लोक म्हणणाऱ्याचा. जेवाया बसले दही भात लिंबू, इथपर्यंत जाऊ द्या, आकलीचा कांदा त्याचा घसरला असेल, पण त्याच्या पुढचं वाक्य किती घाण आहे बघा. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. हलकटपणा किती आहे बघा. राम आणि लक्ष्मण, राम आहे पंढरपुरातले मालक आणि लक्ष्मण कोण आहेत? शेष. शेष आहेत, शेष. मग शेष कोणाचा बॉस आहे? सगळ्या नागायचा सरपायचा बॉस आहे. आणि मग सगळ्या सरपायचा बॉस शेष, आणि त्याच्या ताटात उंदरानं लगी करायला काय त्याची माय येली? हाय का उंदराची हिम्मत? हे श्लोक म्हणणार मला वाटतंय जास्त गांजा उडून आलेला असा. विठाला विठाला. झाले. अन्नपूर्णे भयो पूर्ण मुच्यतेन कालायम, जठरानलो तृप्ता वसयम, सुपंगती भयान जायते. रसना प्रियांस रसरसीत सगर्भे, सपूर्णोर पारणीर जया, पूर्णाभय जठरानलो तृप्तानाम, मखमखेषु पुण्याय. असे गोड श्लोक झाले. काय जेवली माणसं, सगळ्यांची जेवणं आटोपली. काही काहीचे उपरणे भीतीपोटी जाग्यावची सरली. चला म्हणले पटपट पटपट. म्हातारीनं त्या काळात आदला लावला होता वटकन जेवायला. आदला कळणार नाही लखन, तुम्हाला काय आदला कळणार आहे? मी बी तुमच्याच वयातला आहे, पण मला वाचायचा नाद आहे म्हणून कळतोय. आदला, दमडी, कवडी, आडका हे जुने पैसे, डबल पैसा जुने पैसे होते. म्हाताऱ्या लोकांना माहिती आहे. ते आदला लावला वटकानाला. मरणाच्या भीतीनं त्या आदला काही काहीनं जाग्यावर ठेवला. तसेच मंदिराकडे आले. तुकोबारायांनी सगळ्याचे ते आदले हातांना जमा केले. ते दुसऱ्याच्या धनाला हात लाईत नव्हते तुकोबाराय.
म्हातारीला सांगितलं हे अमक्या गुरुचं आहे, हे तमक्या गुरुचं आहे, हे अमक्या गुरुचा आदलाही सरला आणि मंदिरात आपण नंतर नेऊन देऊ, पण आजीबाई तू जेवून घे बरं, यजमान जेवल्याशिवाय आम्हाला समाधान नाही. महाराज तुम्ही बाहेर व्हा, जेव ग माय. आणि तुकोबाराय ती म्हातारी जेवस तर थांबले. आणि मग गावातल्या निष्ठावंत 2-3 वार करायला सांगितलं, हिचं हे सगळं घरातलं साहित्य दबून जाईन रे, उचला बरं. महिपती महाराज सांगतात तुकोबारायच्या शब्दानुसार गावातल्या एका श्रीमंत व्यक्तीनं तिला राहायला वसरी दिली आणि ही घरातून बाहेर पडल्याबरोबर भिंत कोसळली. कोणाची ताकद आहे? ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, कायकाचा महिमा कायकाचा महिमा ताकद आहे सांगू तुम्हाला. आता या मारुतीरायाचा अधिकार किती मोठा आहे. ज्या तुकोबारायाच्या शक्तीमुळे पाषाणाची भिंत लटकलेली, ते जोपर्यंत म्हातारीला बाहेर घेऊन बाहेर येत नाहीत घराच्या बाहेर, तोपर्यंत भिंत निर्जीव पडत नाही. ही तुकोबारायाची ताकद. आणि ते तुकोबाराय या मालकाला शरण जातात. शरण शरण
जी शब्द लावत जा. शरण शरण जी हनुमंता. कल्पना करा एवढी व्याप्ती तुकोबरायची आणि ते तुकोबराय देहूतले मालक मारुतीरायाला नमस्कार करतात. त्या अर्थी अधिकार किती मोठा आहे बघा. या संन्यासी लोकांचा अधिकार किती मोठा असतो. पुन्हा एक उदाहरण ऐका, वेळेत सोडतो, 1 मिनिट तुमचा घेणार नाही. गरुडध्वज नावाचा राजा आहे, फार मोठा राजा. त्या राजाच्या मुलाचं नाव आहे शंखवेन. अधिकार संपन्न राजा. मुलीचं नाव आहे कुसुमावती. असे नाव ठुज्जा लेकरायचे. नातू झाल्यावर नाच झाल्या जिलाबी वाटायला आणि पेढे वाटायला दम नाही आणि नाव ठेवायला ज्याला अक्कल नाही त्याला विचारून ठेवतात. ज्याला कवडीची माया भाषेत सांगायचं म्हणजे जे सकाळी पाणी नेत नाही त्याला म्हणतात नाव काय ठेवू. त्याला आखलीचा कांदा आहे का त्याला विचारून नाव ठेवत असतात का मूर्खायला. गरुडध्वज नावाचा राजा, शंखवेन नावाचा पुत्र, कुसुमावती नावाची मुलगी. हिचं लग्न झालं आनंद नावाच्या सत्पुरुषाशी. तो फार सात्विक होता. मला फक्त महिमा सांगायचा संतांचा. पण काय होतंय, वापशाल रान असावा, पाच शेवटीलेली असावा, नाना येठण चांगला असावा, आऊत माऱ्यात असावा, बैल चांगले असावा, आऊत हाणायला उलास येतो. कधी कधी असं श्रोते गोड आहेत आपल्या परिसरात, सात्विक सदाचारी श्रोते आहेत, आनंद वाटतो. हा आनंद नावाचा पुत्र एका विद्वान माणसाचा होता. त्याचा बाप इतका विद्वान होता, नाव सांगत नाही, घरी गेल्यावर बघा, मोठाले मोबाईल आहेत तुमच्याकडे. इतका बाप विद्वान, पण पोरग थोडं बुद्धीनं कमी होतं. तर बापानं विचार केला आपला अपमान होईल म्हणून पोराला घरातून काढून दिलं. इतका नालायक बाप. त्याचा काय दोष आहे ते मतिमंद जन्माला येणं. अहो अपत्य कर्महीन जन्माला येत असतात ते त्याच्या मायबापाचं पाप असतंय. विठाला विठाला सगळं पुण्य लागतंय. वंशाचं पुण्य लागतं, परिसराचं पुण्य लागतं, साधू संतांचा आशीर्वाद लागतो. हे काय तुमचं आमचं एकट्याचं असतं कधी? काय दोष आहे त्याचा? दिलं काढून. ते एवढं विद्वान झालं, इतकं विद्वान झालं, इतकं विद्वान, त्याच्या विद्वत्तेला हा गरुडध्वज नावाचा राजा भुलला. म्हणजे प्रसन्न झाला. भुलणं शब्द थोडासा वावगा ठरतोय. प्रसन्न झाला आणि मुलगी कुसुमावती नावाची वैभव देऊन टाकली. त्या सात्विक मुलगी होती. लग्न झालं. काही दिवसाला शंखवेन नावाचा पुत्र मृत्यू पावला. सर्पदंशानं मृत्यू पावला. या संन्यासी लोकात ताकद किती याच्यावर सांगतोय. मारुतीराय सारखे लोक किती अधिकारी असतात याच्यावर सांगतोय. आपण जिथं गेलो का त्या त्या ठिकाणच्या वैभवावर वक्त्यानं बोललं पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची परंपरा. ज्ञानोबराय तुकोबरायची विटेवरच्या मालकाची वारी असेल तर त्या वारीच्या प्रसंगामध्ये, सोहळ्याच्या प्रसंगात कीर्तन कशाचंही असू द्या, 5 मिनिटं वारीवर बोलायला पाहिजे. एखाद्या महात्म्याचा समाधी सोहळा असेल, आता नामदेवरायाचा समाधी सोहळा झाला, सद्गुरू सावता महाराजांचा समाधी सोहळा झाला, असे जे ज्या ज्या काळामध्ये त्या 15 दिवसात एखाद्या संतांचे समाधी सोहळे आले की कीर्तन वर्ष श्राद्धाचं जरी असलं तर 5-10 मिनिटं त्या साधूवर बोललं पाहिजे. समय जाणा ही आपल्या संप्रदायाचा नियम आहे. मग आपण मारुतीरायाच्या दरबारात कीर्तन करतो त्यांच्याविषयी आपण बोलायला पाहिजे. वक्ता जर त्या समयाला धरून कीर्तन करीत नसल तर समजायचंय आढाव कापसाचं झाड आहे, खताच्या ढिगावर उगलेलं. विठाला विठाला. मला सांगा, आपल्या सगळ्या वारकऱ्यांना, पक्वाद्यांना, मला इथं येण्याचा योग माऊली वर्णेकर कोणामुळे आला? मारुतीरायामुळे आला. हो, हे काय अभिषेक ठेवणारे, अन्नदान ठेवणारे एखाद्या तळ्यात थोडे ठेवत होते.
आणि हे न कुठं जरी ठुला तर ह्या थोड्याच येत होत्या. तुम्ही का रिकामे आहेत का याला? दोन गोष्टी आहेत, यांचं श्रद्धेचं आमंत्रण आहे एक, दुसरी गोष्ट अधिक मास महिना आहे, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं मालकाचा अधिष्ठान मोठा आहे. ही ताकद आहे ना, याच्यामुळे ही सगळी लोक आहेत. ते सकाळी आमचा वैभवजींचा ना आमचा फोन झाला, ते गावाकडे होते, येतोच म्हणले, आले वेळेत. काय काय श्रद्धा असते हो काही काही माणसांची, श्रद्धा आहे श्रद्धा आहे. कोण रिकामय मामा सध्या, किती माणसं कामात आहेत सध्या, किती कामात, तरी माणसं येते ही मारुतीरायाची ताकद बघा. तो शंखवेन नावाचा मुलगा मृत्यू पावला सर्पदंशाने. काय त्यांचा महिमा सांगतो. सर्पदंश झाला आणि मृत्यू पावला, त्याचा अंत्यविधी झाला. दुःख वाटलं, शोकांकित अंतकरण गरुड ध्वजाचं. इतकं दुःख तो त्या मशानभूमीत जाऊन रडू लागला. तर त्या मशानभूमीमध्ये 3.5 कोटी चंडिकेमध्ये रौद्री नावाची एक देवी आहे. भलत्या देव्या आहेत ना खूप, त्याच्यापैकी तुम्ही एक नवीन देवीचं नाव आहे का, रौद्री नावाची देवी. ही पुराणातली देवी आहे. हे बोकडे गिकडे खाणाऱ्या देवाच्या पुढे नका डोके आपटी जाऊ. बोकडे खाणाऱ्या देवाच्या पुढे जे डोके आपटीतेन ते पुढच्या जन्मात बोकडे होणार आणि ते ईदीच्या दिवशी कापल्या जाणार. विठाला विठाला. अरे ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेले देव मानायचे. शेंदरी हेंदरी हो न पूजी भूते केते. जे आपल्या पोटा करता भीक मागायले ते भीक माग हे देव तुमचं काय नीट करणार आहेत. विठाला विठाला. रौद्री नावाची जगदंबा आहे. पुराणात तिला अनन्य स्थान आहे. ही रौद्री नावाची देवी वाणी प्रगल्भ झाली आणि तिची वाणी वाच होऊन बोलू लागली. राजन, माझ्या मंदिराच्या पाठीमागे तू खण, तुझा मुलगा जिवंत करणारा तुला तिथं सापडेल. विज्ञान मानेल न मानेल, मी पुराण सांगतोय. आणि पुराण इथं बसलेल्या कोणाच्याच माणसाच्या आजोबा पंजोबाची जहागिरी नाही. पुराण हे अधिकारी लोकांचे. बरं जाऊ द्या, किती अधिकारी जे असेल ते सोडून द्या, पण पुराणाला देहूतले मालक मानतेत ना, तुकोबाराय मानतेत ना. मग तू म्हण तुम्ही मानित नाही, तू नालायक आहेस. तुकोबाराय जे मानतेत ते आपल्याला मानावं लागेल. पहावे पुराणी विचारोने देहूतले मालक सांगतात. पुराणात रौद्री नावाची देवी, तिनं सांगितलं, राजा, माझ्या मंदिराच्या पाठीमागे तुझ्या मुलाला जिवंत करणारा प्राप्त होईल. माणसं बोलिले, उत्खनन केलं, प्रेत सापडली आणि मध्ये थोडस खणल्याच्या नंतर एक तेजपुंज महात्मा सापडला. पाहिलं, जटा पिंगट झालेल्या. बघितलं, कोण? गरुडध्वज जी, पुत्रवंत.
आशीर्वाद दिला. एकुलता एक मुलगा वैभवराजे, पुत्रवंत व्हा म्हणल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं आणि त्या महात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं. गुरुदेव, पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. मुलगा होता, मागच्या महिन्यात त्याचा अंत्यविधी झाला. सर्पदंशानं मृत्यू पावला. अरे, आणि माझा शब्द खोटा होईल? मारुतीरायाचा उपासक आहे मी, मारुतीरायाचा उपासक आहे. त्या साधूची ताकद आहे का? मारुतीरायाच्या नित्य दर्शनाचा नियम आणि सांगितलं हनुमंतराय, तुम्ही जेवढं ब्रह्मचर्य पालन केलं तेवढं जरी नाही करता आलं तर विश्वातल्या एकाही स्त्रीचा पदर अंगाला लागू देणार नाही, कपडा अंगाला लागू देणार नाही. इतकी निष्ठा नाना त्या साधूची. आणि देवदर्शनाला जाता जाता एका स्त्रीचा पदर लागला आणि संकल्प केला, अख्खं जीवन आता नुसती तपश्चर्या करायची. मातुड्याचं वारूळ झालं होता होता ते बुजून गेलं. पुराण सांगते मी नाही. एवढी साधना ती फळाला आली. अरे, त्या मारुतीरायाचा कृपा प्रसाद लाभलेला मी व्यक्ती आहे. जियेचा अंबर स्पर्शिला काय. एक पुराण सांगते, एक पुराण वाचा कधी कधी योग आला तर. अंबर म्हणजे वस्त्र, काया म्हणजे शरीर. त्यागिली धरा जयाने. धरा म्हणजे पृथ्वीवर वरी फिरणं त्यागून दिलं आणि तपाच्या साधनेला बसला. पुत्रवंत हो असं म्हणावा. अरे कुठं केलती अंत्यविधी? बाजूला रौद्री नावाच्या देवीच्या पुढे मशानभूमी आहे, तिथं गेले. तिथली मुठभर माती घेतली आणि काय साधना मारुतीरायाचं चिंतन केलं आणि त्याच्यातून पुत्र जीवविला. गरुड ध्वजाचा पुत्र, गरुड ध्वजाचा. अष्टम स्तबकामध्ये वाचा, 8व्या क्रमांकाचं स्तबक आहे, त्याच्यात वाचा. तुम्हाला हा कथा प्रसंग ऐका येईल. परीक्षितीची जीवन उत्क्रमण क्रिया आणि हा प्रसंग त्याच्यासोबत आलेला आहे. इतकी मोठी शक्ती. कल्पना करा, मारुतीरायाचा कृपा प्रसाद असलेला एक व्यक्ती, गरुड ध्वजाचा शंखवेन नावाचा पुत्र जाळल्याला उठून बसू शकतोय. ही मारुतीरायाच्या भक्तात इतकी ताकद आहे. तर मारुतीरायात किती ताकद असेल म्हणून पहिल्या कडव्यात
भक्तजनांनो, कल्पना करा काय मोठी शक्ती आहेत मारुतीराय. ज्यांचा कृपापात्र असणारा सुजान नावाचा भट, त्याने गरुड ध्वजाचा पुत्र जिवंत करावा. ही मारुतीरायच्या भक्तात ताकद आहे. मारुतीराय किती मोठे असतील. एक मुद्दा सांगतो, आपला वेळही संपतो तेवढ्या वेळात. प्रभू रामचंद्र कुंभकर्णासोबत युद्ध करू लागले आणि कुंभकर्णासोबत युद्ध करत असताना इतके प्रभू रामचंद्र जर्जर झाले. खर तर कुंभकर्णाने टाकलेली अस्त्र शस्त्र प्रभू रामचंद्रांनी ती फेटाळली, ती ताडण केली, ती लोटली, पण विजा झाल्या अंगाला. थोड्या थोड्या विजा झाल्या प्रभू रामचंद्राच्या अंगाला. पण प्रभू रामचंद्रांनी जेवढी अस्त्र शस्त्र टाकली, उदबत्तीची काडी टोचले इतकं पण कुंभकर्णाला त्रास झाला नाही. त्याला घाम नाही, तो दमला नाही, त्याचा श्वासोश्वास रोखला नाही, काहीच नाही. प्रभू रामचंद्र विचार करत होते, आतापर्यंत इथे चाललेल्या या समुद्राच्या तीरावरच्या युद्धावर आपण अमाप प्रयत्न करून कितीतरी राक्षस मारली, हे बेट चाल दमत पण नाही. काय मदोन्मस्त आहे, मस्ताडेल आहे. काय भयावह शक्ती, किती भयंकर भीषण शक्ती याच्यात, काय ताकद आहे याच्याकडे, हे बेटा ऐकत नाही आपल्याला. थकले प्रभू रामचंद्र. आणि युद्ध त्या दिवशी सूर्यास्ताला जायच्या वेळेला युद्धाला पूर्णविराम असतो. अशा वेळेला भगवंताला वाटलं, आजच्या तिथीला आजच्या दिवशी आपण सूर्यवंशात असताना सूर्याच्या प्रकाशात